बीडच्या आरोग्य व्यवस्थेचा एक अत्यंत भयावह आणि संतापजनक चेहरा समोर आला आहे, जिथे सरकारी योजनेच्या पैशांसाठी एका निष्पाप रुग्णाच्या जीवाचा अक्षरशः लिलाव करण्यात आला। पीडित कुटुंबाने पुराव्यांसह आमच्याकडे केलेला आक्रोश ऐकून कोणत्याही संवेदनशील माणसाच्या पायाखालची जमीन सरकेल। एंजिओग्राफी आणि हार्ट सर्जरीसारख्या अतिसंवेदनशील शस्त्रक्रियेनंतर जिथे वैद्यकीय शास्त्रानुसार रुग्णाला किमान 5 ते 7 दिवस डॉक्टरांच्या 24 तास देखरेखीखाली म्हणजे आयसीयू ऑब्झर्वेशन ठेवणे बंधनकारक असते, जिथे केवळ नवे बेड रिकामे करून सरकारी योजनेचा मलिदा लाटण्यासाठी या रुग्णाला अवघ्या 3 ते 4 दिवसातच डिस्चार्ज देऊन घरी का पाठवण्यात आले। आमचा सवाल प्रशासनाला आणि त्या डॉक्टरांना आहे, जर 7व्या दिवशी फॉलोअपला बोलवून तुम्ही रुग्ण ठणठणीत आहे असं प्रशस्तीपत्र दिलं होतं, असं असताना त्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू कसा झाला? जर ऑपरेशन यशस्वी झाले होते आणि ब्लॉकेज काढले होते, तर मग पुन्हा अटॅक येण्या इतपत परिस्थिती का बिघडली? हे ऑपरेशनच्या तांत्रिक अपयशाचे लक्षण आहे की फॉलोअपमध्ये केलेल्या चुकीच्या निदानाचे? विश्वनाथ हॉस्पिटलमध्ये उपचार करून बिल मात्र सिद्धिविनायक नेत्रालयाच्या नावावर फाडण्याचा हा जो प्रशासकीय काळाबाजार सुरू आहे, त्याला आरोग्य विभागाचा आशीर्वाद आहे का? एका बाजूला योजनेचे पैसे खिशात घालायचे आणि दुसऱ्या बाजूला रुग्णाच्या जीवाशी असा जीवघेणा खेळ करायचा, हा सरळ सरळ वैद्यकीय निष्काळजीपणा नाही का? आज एका कुटुंबाचा कर्ता पुरुष गेला आहे, त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने आता कागदी घोडे नाचवणं थांबवावं आणि या मृत्यूचं डेथ ऑडिट करून संबंधित रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा जनतेच्या मनात असलेला हा संताप या भ्रष्ट व्यवस्थेला जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।